श्रोते हो नमस्कार. सरत्या वर्षाच्या पाऊलखुणा या कार्यक्रमात आपलं स्वागत. बघता बघता 2023 हे वर्ष संपत आलं. आता उत्सुकता आहे नव्या वर्षाची. येणारं नवं वर्ष कसं जाईल, राजकारण, अर्थकारण, सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात काय घडेल याचा कानोसा घेण्यासाठी या वर्षात काय काय घडलं ते मागे वळून पाहावं लागतं. म्हणूनच आपण या कार्यक्रमात या वर्षभरातल्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत. महाराष्ट्राच्या राजकारणातल्या यंदाच्या अत्यंत महत्त्वाच्या घटना म्हणजे शिंदे फडणवीस सरकारच्या वैधतेबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट. तर मराठा आरक्षण आंदोलनानं यंदा राज्यातलं राजकीय वातावरण ढवळून निघालं. शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर आलेलं सरकार न्यायालयीन लढाईत टिकणार की जाणार याबाबतची उत्कंठा हे सरकार आल्यानंतर जवळजवळ वर्षभर कायम राहिली. यंदा मे महिन्यात सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणी निर्णय दिला. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानं एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ देण्याचा राज्यपालांचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं वैध ठरवला. बहुमत चाचणी घेण्याचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा निर्णय घटनाबाह्य असल्याचं स्पष्ट निरीक्षणही न्यायालयानं नोंदवलं. आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर विधानसभा अध्यक्षांनी योग्य वेळेत निकाल द्यावा अशी सूचनाही न्यायालयानं केली. शिंदे गटानं भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून केलेली नेमणूक न्यायालयानं अवैध ठरवली. अध्यक्षांनी प्रतोद आणि विधिमंडळ पक्षनेत्याबाबतचा निर्णय शिवसेनेच्या घटनेनुसार चौकशी करून घ्यावा असे निर्देश न्यायालयानं दिले. शिवसेना पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्हासंदर्भात केवळ विधिमंडळातल्या संख्याबळाची कसोटी लावणं अशा प्रकरणात निरुपयोगी आहे. निवडणूक आयोगानं 10व्या सूचीनुसार आणि पक्ष चिन्हासंदर्भातल्या आदेशातल्या 15व्या परिच्छेदानुसार निर्णय दिला पाहिजे. यासाठी निवडणूक आयोगानं त्यांच्यासमोर असलेले मुद्दे आणि परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घेतला पाहिजे असं न्यायालयानं सांगितलं. याविषयी हिंदुस्तान टाइम्सचे वरिष्ठ सहाय्यक संपादक स्वप्न सौरभ कुलश्रेष्ठ म्हणाले, उद्धव ठाकरेंना या निकालामुळे जास्त बळ मिळाल्याचं त्यांच्या एकंदर पुढच्या राजकारणातून दिसून आलं. सर्वसामान्य जनतेला हे पटणारं नाही हे त्यांनी हेरलं होतं आणि त्याचं रूपांतर योग्य पद्धतीनं सहानुभूतीच्या लाटेत करण्याचं राजकारण उद्धव ठाकरेंनी अत्यंत हुशारीनं केलं. न्यायालयाच्या या निर्णयाच्या आधी मार्चमध्येच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजीनामा दिला होता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तो स्वीकारला आणि त्यांच्या जागी नवे राज्यपाल म्हणून झारखंडचे तत्कालीन राज्यपाल रमेश बैस यांची नियुक्ती केली. आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर विधानसभा अध्यक्षांनी योग्य वेळेत निकाल द्यावा असं न्यायालयानं सांगूनही त्यावर निर्णय होत नसल्याचं सांगत ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. यावर न्यायालयानं रोष व्यक्त केला. त्यानंतरही विलंब होत असल्यानं अखेर या प्रकरणाची सुनावणी 31 डिसेंबरपूर्वी विधानसभा अध्यक्षांनी पूर्ण करावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले. त्यानंतर सुनावणीला गती आली. मात्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन चालू असताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुदत वाढवून देण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाला केली. ती मान्य करत न्यायालयानं त्यांना येत्या 10 जानेवारीपर्यंत मुदत वाढ दिली आहे. 20 डिसेंबरला ही सुनावणी संपली. आता नार्वेकर यांच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. यंदा मोठी राजकीय उलथापालथ झाली ती राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीमुळे. मे महिन्याच्या प्रारंभीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय अनपेक्षितरित्या जाहीर केला. राज्यसभा सदस्यत्वाची मुदत संपल्यानंतर कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याचंही त्यांनी जाहीर केलं. मात्र कार्यकर्त्यांनी या निर्णयाला विरोध केला आणि पक्षाध्यक्षपदी कायम राहण्याचा आग्रह केला. जूनमध्ये शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या नावाची घोषणा केली. 2 जुलैला मंत्रिमंडळ विस्तार झाला. तो अनपेक्षितपणे वेगळाच होता. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचा एक मोठा गट सरकारमध्ये सहभागी झाला. अजित पवार यांनी राजभवनात झालेल्या समारंभात राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्याबरोबर छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, संजय बनसोडे, अनिल पाटील, धर्माराव बाबा आत्राम, आदिती तटकरे यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांना अर्थ खातं आणि नंतर पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपदही मिळालं. याविषयी स्वप्न सौरभ कुलश्रेष्ठ म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस हा एक अत्यंत महत्वाचा पक्ष असल्यामुळे त्याच्यात फूट पडणं याचा परिणाम हा विरोधी पक्षांच्या एकंदर ताकदीवर निश्चितच झालेला आहे. अजित पवार यांनी सरकारमध्ये सहभागी होणं ही जशी काही प्रमाणात अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांची गरज होती त्यापेक्षा अधिक गरज ती भाजपची होती. आणि हे 3 पक्ष जर एकत्र असेच राहिले तर लोकसभेमध्ये 41 जागांची 2019ची जी कामगिरी आहे सेना भाजप युतीची त्याची पुनरावृत्ती करता येईल का याबाबत शंका निर्माण झाली होती. जसं एकनाथ शिंदेंनी शिवसेनेतून बाहेर पडल्यावर आम्हीच मूळ शिवसेना हा दावा केला होता, त्याच धर्तीवर पुन्हा सगळी तीच स्क्रिप्ट राष्ट्रवादीच्या बाबतीत ही कायम ठेवण्यात आलेली आहे. विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचं संख्याबळ घटल्यानं विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती झाली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षचिन्ह घड्याळ यावर दावा सांगणारा अर्ज अजित पवार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केला. यामुळे शिवसेनेसारखीच राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची हा वाद सुरू आहे. याबाबत निवडणूक आयोगाच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. जुलैमध्येच विधान परिषदेच्या उपसभापती आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या नीलम गोऱ्हे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. विधान परिषदेच्या 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत 5 पैकी 3 जागा महाविकास आघाडीनं जिंकल्या, तर भाजपाला एका जागेवर समाधान मानावं लागलं. राज्य विधान परिषदेवर 12 नामनिर्देशित आमदारांच्या नियुक्तीवरची स्थगिती सर्वोच्च न्यायालयानं जुलैमध्ये उठवली, मात्र अद्याप ही नियुक्ती झालेली नाही. मराठा आरक्षणाच्या प्रश्नानं यंदा नव्यानं जोर धरला. मराठवाड्यातल्या नोंदी नसलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावं या मागणीसाठी ऑक्टोबर अखेर मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यात अंतरवली सराटी इथं सुरू केलेल्या उपोषणादरम्यान तिथं जमलेल्या कार्यकर्त्यांवर झालेल्या पोलीस लाठीमारानंतर या आंदोलनाची व्याप्ती वाढत गेली. राज्यातल्या मराठा समाजाला सरसकट आरक्षणाचा लाभ मिळावा अशी मागणी जरांगे यांनी केली. सरकारनं याबाबतीत 24 डिसेंबरपर्यंत निर्णय घ्यायचं मान्य केल्यावर त्यांनी उपोषण सोडलं. सरकारनं मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी नेमलेल्या न्यायमूर्ती शिंदे समितीची व्याप्ती संपूर्ण राज्यभरासाठी वाढवली. मात्र यामुळे ओबीसी आरक्षणात मोठा वाटेकरी निर्माण होत असल्यानं मराठ्यांना वेगळं आरक्षण द्यावं अशी भूमिका छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार इत्यादी नेत्यांनी घेतली. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या क्युरेटिव्ह याचिकेवरची सुनावणी आता पुढच्या महिन्यात होणार असल्यानं राज्य सरकारनंही याबाबतचा निर्णय पुढे ढकलला आहे. फेब्रुवारीत विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावून निर्णय घेऊ असं मुख्यमंत्र्यांनी हिवाळी अधिवेशनात जाहीर केलं. धनगर समाजाला अनुसूचित जमातींमधून आरक्षण मिळावं ही मागणीही यंदा लावून धरण्यात आली. या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या विविध जाती धर्मातल्या नागरिकांचं मागासलेपण तपासण्याचा निर्णय राज्य मागासवर्ग आयोगानं गेल्या महिन्यात घेतला. गेल्या वर्षाच्या अखेरीला G20 संघटनेचं अध्यक्षपद भारताकडे आलं. G20च्या विविध कार्यगटांच्या बैठका देशातल्या विविध शहरांमध्ये घेण्यात आल्या. महाराष्ट्रात 14 बैठका झाल्या. 8 मुंबईत, पुण्यात 4 तर नागपूर आणि औरंगाबादमध्ये प्रत्येकी 1 बैठक आयोजित केली गेली. त्यापैकी 1 बैठक गेल्या वर्षअखेर झाली होती. 13 बैठका यावर्षी झाल्या. सप्टेंबरमध्ये नवी दिल्ली इथं अंतिम शिखर परिषद झाली. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन, इंग्लंडचे प्रधानमंत्री ऋषी सुनक, जपानचे प्रधानमंत्री फुमिओ किशिदा, कॅनडाचे प्रधानमंत्री जस्टिन ट्रुडेओ, ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्यासह विविध राष्ट्रांचे प्रमुख या परिषदेत सहभागी झाले होते. या शिखर परिषदेत अन्न आणि ऊर्जा सुरक्षेपासून ते स्वच्छ ऊर्जा संक्रमण, हवामान बदल आणि बहुपक्षीय विकास बँकांची क्षमता बळकट करण्यापर्यंत अनेक आर्थिक आणि विकासात्मक मुद्द्यांवर चर्चा झाली. G20 नेत्यांच्या दिल्ली जाहीरनाम्याला सर्व देशांनी एकमतानं मंजुरी दिली. भारताच्या पुढाकारानं सर्व देशांच्या सहमतीनं आफ्रिकी महासंघ यावेळी G20चा कायमस्वरूपी सदस्य झाला. भारतानं या शिखर परिषदेत जागतिक जैव इंधन युतीची घोषणा केली. सप्टेंबरच्या प्रारंभी केंद्र सरकारनं एक देश एक निवडणूक प्रस्तावाच्या अभ्यासासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली 8 सदस्यीय समिती स्थापन केली. 17 सप्टेंबरला विश्वकर्मा जयंतीचं औचित्य साधून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा प्रारंभ केला. आपल्या उदरनिर्वाहासाठी पारंपरिक हस्तकला उद्योगावर अवलंबून असलेल्या कारागिरांना आर्थिक पाठबळ देणं, स्थानिक उत्पादनं, कला आणि हस्तकलेच्या स्वरूपातल्या परंपरा, संस्कृती आणि वैविध्यपूर्ण वारशाचं जतन आणि विकास करणं हा या योजनेचा उद्देश आहे. कारागिरांना 5% इतक्या सवलतीच्या दरात पहिल्या हप्त्याअंतर्गत 1 लाख रुपये तर दुसऱ्या हप्त्यात 2 लाख रुपयांचं कर्ज देण्याच्या या योजनेसाठी केंद्र सरकारनं 13,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यंदा संसदेचं कामकाज नव्यानं उभारलेल्या संसद भवनात सुरू झालं. सप्टेंबरमध्ये बोलावलेल्या संसदेच्या विशेष अधिवेशनात पहिल्या दिवशी जुन्या संसद भवनाला निरोप देण्यात आला. स्वातंत्र्यप्राप्तीपासून गेली 75 वर्ष जुन्या संसद भवनाची इमारत अनेक महत्त्वाच्या घटनांची साक्षीदार ठरली असून या वास्तूला आता संविधान भवन असं नाव द्यावं अशी सूचना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या निरोप समारंभात केली. लोकसभेत आणि राज्य विधानसभांमध्ये 1/3 जागा महिलांसाठी आरक्षित करणारं नारी शक्ती वंदन अधिनियम विधेयक नव्या संसद भवनात एकमतानं मंजूर झालं. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात 2 तरुणांनी लोकसभेत घुसून धुराचे डबे फेकल्यानं सुरक्षेच्या मुद्द्यावरून विरोधकांनी दोन्ही सभागृहांमध्ये सातत्यानं गदारोळ केला. त्यामुळे नियमबाह्य वर्तनाबद्दल सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, वंदना चव्हाण, कुमार केतकर, रजनी पाटील यांच्यासह एकूण 146 विरोधी सदस्यांना निलंबित करण्यात आलं. या अधिवेशनात फौजदारी कायद्यात बदल करणारी 3 विधेयकं, निवडणूक आयुक्त नियुक्ती, दूरसंचार तसंच वृत्तपत्र आणि नियतकालिक विधेयकांसह महत्त्वाची विधेयकं मंजूर करण्यात आली.
मार्चमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी आडनावावरून केलेल्या टिप्पणीबद्दल सुरतमधल्या न्यायालयानं त्यांना दोषी ठरवून 2 वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर त्यांची खासदारकी लोकसभा सचिवालयानं रद्द केली. या निर्णयाच्या विरोधात राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयानं ऑगस्टमध्ये राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती दिली. त्यामुळे त्यांची खासदारकी कायम राहिली. नागपूर जिल्ह्यातल्या सावनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील केदार यांची आमदारकी नुकतीच रद्द झाली आहे. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कोट्यवधीच्या घोटाळा प्रकरणी सुनील केदार यांना नागपूरच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयानं दोषी ठरवलं आणि त्यांना 5 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा तसंच 12.5 लाख रुपये दंड ठोठावला. त्यामुळे ही कारवाई झाली. त्याआधी मार्चमध्ये माजी मंत्री आमदार बच्चू कडू यांना सरकारी कामात अडथळा आणणं आणि शांतता भंग करण्याच्या उद्देशानं अपमानास्पद बोलणं अशा आरोपांप्रकरणी नाशिकच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयानं 2 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. राज्यातल्या 2,359 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी तसंच 2,950 सदस्य पदाच्या तर 130 सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकीकरता 5 नोव्हेंबरला मतदान झालं. जुलैअखेर भाजपानं केंद्रीय पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर केली. यात महाराष्ट्रातून राष्ट्रीय सचिवपदी विजया रहाटकर आणि पंकजा मुंडे तर राष्ट्रीय सरचिटणीसपदी विनोद तावडे यांना स्थान मिळालं. या वर्षात स्वातंत्र्य सेनानी आणि शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे यांचं निधन झालं. ते 102 वर्षांचे होते. केशवराव धोंडगे हे 5 वेळा आमदार तर एकदा खासदार होते. विधानसभेतली त्यांची भाषणं खूप गाजली. जनतेच्या प्रश्नांसाठी लढणारे नेते अशी त्यांची ख्याती होती. त्यांनी अनेक आंदोलनांमध्ये देखील भाग घेतला होता. ज्येष्ठ समाजवादी नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शरद यादव, माजी केंद्रीय राज्यमंत्री बबनराव ढाकणे, पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे ज्येष्ठ नेते प्रकाशसिंह बादल, विधानसभेचे माजी उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोरेश्वर टेंभुर्डे, महाराष्ट्र प्रदेश जनता दलाचे माजी अध्यक्ष आणि माजी आमदार ॲडव्होकेट श्रीपतराव शिंदे, रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष माजी आमदार सुमंत गायकवाड, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार आणि कामगार नेते जयप्रकाश छाजेड, पुण्याचे खासदार गिरीश बापट, रत्नागिरीचे माजी खासदार बापूसाहेब परुळेकर तसंच परदेशातल्या हरित क्रांतीचे जनक आणि ज्येष्ठ कृषी वैज्ञानिक डॉक्टर M.S. स्वामीनाथन, गणितज्ञ डॉक्टर मंगला नारळीकर, हैदराबाद मुक्तीसंग्रामातले ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक कॉम्रेड मुरगाप्पा खुमसे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सहसरकार्यवाह मदनदास देवी, उद्योगपती केशब महिंद्रा, वारकरी संप्रदायातले ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर ही ख्यातनाम व्यक्तिमत्व यंदा काळाच्या पडद्याआड गेली. आर्थिक क्षेत्रात यावर्षी अनेक महत्त्वाच्या घडामोडी बघायला मिळाल्या. याबाबत आर्थिक विषयावर सातत्यानं लिहिणारे पत्रकार सचिन रोहेकर यांनी सांगितलं. चालू वर्षात ऑक्टोबरपर्यंत देशातील नोंदणीकृत स्टार्टअप उपक्रमांची संख्या ही 1,15,000 वाढली आहे. सरत्या वर्षातील भारताच्या आर्थिक प्रवासातील अत्यंत मनमोहक क्षणांची झलक ही भांडवल बाजाराने दिली. चढउतार आणि अस्थिरता हे या बाजाराचे न टाळता मुख्य लक्षण आहे आणि या बाजारातील सर्वात मोठी जोखीम देखील आहे. तर याच बाजाराने वर्ष संपत असतानाच नव्या अतिच्य शिखरांना गवसणी घालून तेजीच्या आल्हाददायी गारव्याचा अनुभवही गुंतवणूकदारांना दिला. दर महिन्याला 25 ते 30 लाख नवीन डीमॅट खाती उघडली जाण्यासह देशात शेअर बाजारातील नवगुंतवणूकदारांचा परीघ वेगाने रुंदावत चालला आहे. डीमॅट धारकांची एकूण संख्या वर्षभरात जवळपास दुपटीने वाढत 13 कोटींवर पोहोचली आहे. नवीन कंपन्यांच्या प्रारंभिक समभाग विक्री अर्थात IPOच्या रेकॉर्ड ब्रेक कामगिरीचेही हे वर्ष म्हणता येईल. NSE आणि BSE या मुख्य बाजारांमध्ये 52 कंपन्यांनी तर छोट्या व मध्यम आकाराच्या म्हणजेच SME क्षेत्रातील 173 कंपन्यांनी गुंतवणूकदारांकडून एकाच दुसरा अपवाद केल्यास उत्तम प्रतिसाद मिळवला आहे. IPOसह भर पडत असलेल्या नवनवीन कंपन्यांमुळे भारताच्या भांडवली बाजाराचे एकूण बाजार मूल्यांकन हे विक्रमी 25% वाढले आहे आणि ते अभूतपूर्व $4.16 ट्रिलियन गाठणारे ठरले आहे. अर्थव्यवस्थेची वाढ पुन्हा 7-8% वेग धरेल आणि आगामी वर्ष खऱ्या अर्थाने अर्थउज्ज्वल ठरेल अशी आशा करूया. भडकलेल्या महागाईला काबू करण्यासाठी जगभरातील मध्यवर्ती बँकांनी वेगाने व्याजदर वाढवणे आणि व्याजदर वाढीच्या चक्राने अर्थव्यवस्थाच गाळात घातली जाण्याची भीती निर्माण होणे ही 2022 सालाच्या सुरुवातीला दिसलेली लक्षणेच 2023च्या सुरुवातीसही अगदी जशीच्या तशी दिसून आली. त्याला कारण ठरलेले युद्ध आणि भूराजकीय तणाव हे उलट आणखी गंभीर रूप धारण करताना दिसून आले. किंबहुना यातून अमेरिकेतील बँकिंग व्यवस्थेलाच संकटात लोटले जाईल की काय अशी भीतीही निर्माण केली. तेथील नव्या पिढीची सिलिकॉन व्हॅली बँक बुडाल्याची बातमी आली.
पाठोपाठ आणखी 2 बँकांनीही तेथे मान टाकल्याचे आपण पाहिले. विकासदाराला गोठवून टाकणाऱ्या या व्याजदरवाढीच्या चक्रातून आर्थिक मंदी येण्याचे हाकारेही मग सुरू झाले. भारतात रिझर्व्ह बँकेनेही जगाचेच अनुकरण केले. 10 महिन्यात तब्बल 2.5% व्याजदरात वाढ करून रेपो रेट 6.5% नेल्यानंतर मार्च 2023 पासून मात्र रिझर्व्ह बँकेने काहीसा विसावा घेतला आणि व्याजदराच्या स्थितीत त्यानंतर कोणताही बदल केलेला नाही. भारताच्या व्यापार उद्योग जगताने 2023 सालात काही महत्त्वपूर्ण टप्पे पाहिले. AI असे जिचे संक्षिप्त नाव आहे, ती कृत्रिम प्रज्ञा अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही एक महाप्रचंड तंत्रज्ञान शक्ती म्हणून उदयास आली. विविध क्षेत्रांवर प्रभाव टाकणारी ही तंत्रज्ञान प्रणाली नवकल्पनांची प्रणेती बनण्यासह विशेष कौशल्य आवश्यक असलेली अनेक मानवी कार्य व भूमिकाही निभावू लागली. राज्य सरकारनं यंदा अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर केलेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात चालू आर्थिक वर्षात राज्याचा विकास दर 6.8% राहील असा अंदाज व्यक्त केला. कृषी क्षेत्रात 10.2%, उद्योग क्षेत्रात 6.1%, तर सेवा क्षेत्रात 6.4% वाढ अपेक्षित आहे. राज्याचं स्थूल उत्पादन 35,27,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक राहील, तर दरडोई उत्पन्न 2,42,247 रुपये राहील असा अंदाज या अहवालात व्यक्त केला होता. राज्याची महसुली जमा 4,03,427 कोटी रुपये, महसुली खर्च 4,27,780 कोटी रुपये, महसुली तूट 7% तर राजकोषीय तूट 2.5% राहील. तसंच चालू आर्थिक वर्षात राज्य सरकार 6,49,699 कोटी रुपयांचं कर्ज घेईल असा अंदाजही या सर्वेक्षणात व्यक्त केला होता. या अधिवेशनात उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंचामृतावर आधारित राज्याचा 2023-24चा आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. यात शाश्वत शेती, समृद्ध शेतकरी, महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाज घटकांचा सर्वसमावेशक विकास, भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास, रोजगारक्षम युवा आणि पर्यावरणपूरक विकास या पंचामृताचा समावेश होता. नमो शेतकरी महासन्मान योजनेची घोषणा या अर्थसंकल्पात केली गेली. प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांना केंद्र सरकारकडून 6,000 रुपये दिले जातात. त्यात राज्य सरकारतर्फे आणखी 6,000 रुपयांची भर घालायची घोषणा यात केली. शेतकऱ्यांचा पीक विम्याचा हप्ता भरायचा निर्णय सरकारनं घेतला असून शेतकऱ्यांनी केवळ 1 रुपया भरून प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होता येईल अशी घोषणाही त्यांनी केली. मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना, महिलांना एसटीच्या भाड्यात 50% सवलत, कोतवालांना 15,000 रुपये मानधन, आशा आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ, महात्मा ज्योतिराव फुले आरोग्य योजनेत उपचाराची मर्यादा वार्षिक 1.5 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये, या योजनेत अतिरिक्त 200 रुग्णालयांचा समावेश, दादरच्या इंदुमिल इथल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी 741 कोटी, भिडेवाड्यात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारकासाठी 50 कोटी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं वाटेगाव आणि रासू गवईंच्या अमरावती इथल्या स्मारकासाठी 25 कोटी रुपये निधीची घोषणा त्यांनी केली. महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण मंडळ, जगज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ, संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ, राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ, पैलवान कैलासवासी मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक महामंडळ अशी विविध महामंडळं स्थापन करायची घोषणाही त्यांनी केली. निर्यातीला वेग देण्याच्या दृष्टीनं तयार केलेल्या राज्याच्या पहिल्या निर्यात प्रोत्साहन धोरणाला 8 नोव्हेंबरला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. हे धोरण 2027-28 पर्यंत राबवलं जाणार असून त्यामुळे राज्यात अंदाजे रुपये 25,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होईल अशी अपेक्षा आहे. जुलैमध्ये राज्याचं हरित हायड्रोजन धोरण जाहीर करण्यात आलं. त्यामुळे हे धोरण जाहीर करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलं आहे. राज्य सरकारनं यावर्षी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. सततचा पाऊस पिकांना हानीकारक असल्यानं त्याचा नैसर्गिक आपत्तींमध्ये समावेश, राज्यातल्या 17 जिल्ह्यांमध्ये सर्व आदिवासी वाडे, पाडे मुख्य रस्त्यानं जोडण्यासाठी भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना, सुधारित रेती धोरण, दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी पदोन्नतीत 4% आरक्षण, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग विद्यार्थ्यांना मेट्रो प्रवासात 25% सवलत देण्याचा निर्णय, राज्यातल्या नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाला चालना देण्यासाठी 1 खिडकी योजना, पशुधनाच्या देशी वाणांचा संरक्षण, संवर्धन आणि विकास करण्यासाठी तसंच देशी गोधनाचं रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी गोसेवा आयोगाची स्थापना, महाविद्यालयांमध्ये तासिका तत्वावर शिकवणाऱ्या अध्यापकांच्या मानधनात वाढ, स्तनाच्या कर्करोगावर मोफत उपचार, अकृषी विद्यापीठांमधल्या शिक्षक समकक्ष पदांना 6वा आणि 7वा वेतन आयोग लागू करायला मान्यता, रस्त्यांच्या गुणवत्तापूर्ण देखभाल दुरुस्तीसाठी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाची स्थापना, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 73व्या वाढदिवसानिमित्त नमो 11 कलमी कार्यक्रम, पात्र माजी खंडकरी शेतकऱ्यांना 1 एकरापेक्षा कमी जमीन देखील वाटप करायचा निर्णय,
शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कृती दलाचं पुनर्गठन करण्याची तसंच धान उत्पादक शेतकऱ्यांना यंदा प्रति हेक्टर 20,000 रुपये बोनस देण्याची घोषणा, पुण्यातल्या भिडेवाड्यात सावित्रीबाई फुले यांचं राष्ट्रीय स्मारक उभारणं, बार्टी, सारथी, महाज्योती, अमृत आणि आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था या संस्थांच्या कार्यक्रमांमध्ये समानता आणण्यासाठी नवं धोरण ठरवण्याचा निर्णय. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात राज्य शासन सकारात्मक असून आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी याबाबत निर्णय घेतला जाईल असं आश्वासन उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात दिलंय. कंत्राटी भरतीच्या मुद्द्यावरून राज्य सरकार विरोधकांकडून आणि समाजमाध्यमांवरही टीकेची झोड उठली. अखेर सरकारनं कंत्राटी भरतीचा शासन निर्णय रद्द केला. राज्य शासनाच्या वतीनं दिला जाणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी यांना एप्रिलमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. नवी मुंबईत खारघर इथल्या आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मैदानावर झालेल्या या कार्यक्रमाच्या वेळी उष्माघातानं 14 जणांचा मृत्यू झाला. यंदाचा लोकमान्य टिळक पुरस्कार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना मिळाला. 1 ऑगस्टला पुण्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मोदी यांनी पुरस्काराची रक्कम नमामि गंगा प्रकल्पासाठी देत असल्याचं जाहीर केलं. यावेळी पुणे मेट्रोच्या पूर्ण झालेल्या दुसऱ्या टप्प्याच्या सेवांचं उद्घाटनही त्यांनी केलं. मुंबईत सुमारे 38,800 कोटी रुपयांच्या विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमिपूजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. वांद्रे कुर्ला संकुलातल्या MMRDA मैदानावर मेट्रो मार्गिका 2A आणि 7च्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 20 हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचं लोकार्पण, 7 सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची पायाभरणी, महापालिकेच्या गोरेगाव, भांडुपाणी, ओशिवरा या 3 रुग्णालयांच्या पुनर्विकास कामांचं भूमिपूजन, सुमारे 400 किलोमीटर रस्त्यांचं काँक्रिटीकरण, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास कामांचं भूमिपूजन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं. प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या 1 लाखापेक्षा जास्त फेरीवाल्यांना मंजूर झालेल्या कर्जांच्या हस्तांतरणाचा प्रारंभही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झाला. प्रधानमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून मुंबई सोलापूर आणि मुंबई साईनगर शिर्डी या 2 वंदे भारत रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. यावेळी त्यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सांताक्रूज चेंबूर लिंक रोडचा पुढचा टप्पा आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरच्या कुरार इथल्या बोगद्याचंही उद्घाटन केलं. यंदा 52व्या नौदल दिनाचा सोहळा सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण तारकर्ली इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झाला. नौदलाच्या गणवेशावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजमुद्रेपासून प्रेरित मानचिन्हांचा समावेश केला जाणार असल्याचं प्रधानमंत्र्यांनी यावेळी जाहीर केलं. नारी शक्तीचा सहभाग वाढवण्यावर भर दिला जाणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. मालवणमध्ये राजकोट इथं उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरणही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं. केंद्र सरकारच्या लोककल्याणकारी योजनांचे लाभ लक्षित लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचावेत या उद्देशानं विकसित भारत संकल्प यात्रा ही देशव्यापी मोहीम 15 नोव्हेंबरला सुरू झाली. येत्या 26 जानेवारी 2024 पर्यंत ही यात्रा सुरू राहणार आहे. भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त झारखंडमधल्या खुंटी जिल्ह्यात आयोजित आदिवासी गौरव दिनाच्या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या यात्रेचा प्रारंभ केला. 24,000 कोटी रुपयांच्या प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियानाचं लोकार्पण त्यांनी यावेळी केलं. राज्यात पहिल्या टप्प्यात नाशिक, गडचिरोली, नांदेड, पालघर आणि नंदुरबारमध्ये विकसित भारत संकल्प यात्रेला सुरुवात झाली. आता राज्याच्या आणि देशाच्या सर्वच भागात ही यात्रा सुरू असून तिला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मेरी माटी मेरा देश या कार्यक्रमात राज्यभरातून आलेल्या 414 कलशांचं पूजन 27 ऑक्टोबरला मुंबईत ऑगस्ट क्रांती मैदानावर करण्यात आलं. राज्यभरातून गोळा केलेले हे कलश नवी दिल्लीला रवाना करण्यात आले. यंदाच्या पद्म पुरस्कारांमध्ये प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन यांना पद्मविभूषण, तर उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला, सुप्रसिद्ध भारतीय सैद्धांतिक भौतिक शास्त्रज्ञ दीपक धर आणि प्रख्यात गायिका सुमन कल्याणपूर यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला. समाजसेवा क्षेत्रात अतुलनीय कार्यासाठी भिकू रामजी इदाते आणि गजानन माने यांना, तर व्यापार आणि उद्योग क्षेत्रात शेअर बाजारातले तज्ज्ञ राकेश झुंझुनवाला यांना मरणोत्तर, कला क्षेत्रात गडचिरोलीतले सुप्रसिद्ध झाडीपट्टी रंगकर्मी परशुराम खुणे, प्रसिद्ध सिनेअभिनेत्री रवीना टंडन, कुमी वाडिया, तर साहित्य आणि शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदानासाठी प्रभाकर मांडे आणि रमेश पतंगे यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला. यंदाच्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांमध्ये पुणे जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या शिक्षिका मृणाल गांजाळे यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधत असतात. यंदा 30 एप्रिलला या कार्यक्रमाचा 100वा भाग प्रसारित झाला. ऑक्टोबर 2014 मध्ये विजयादशमी दिनी सुरू झालेल्या या कार्यक्रमाच्या गेल्या 100 भागांच्या वाटचालीचा आढावा प्रधानमंत्र्यांनी यावेळी घेतला. मन की बात म्हणजे कोट्यवधी भारतीयांच्या भावनांचं प्रकटीकरण असून मन की बात मधल्या मुद्द्यांना नागरिकांनी लोकचळवळीचं स्वरूप दिलं, अशा शब्दात प्रधानमंत्र्यांनी मन की बातच्या यशाचा गौरव केला.
भारताच्या महत्वाकांक्षी चांद्रयान-3चं प्रक्षेपण 14 जुलैला आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून झालं. LVM-3 उर्फ बाहुबली या अग्निबाणाच्या साहाय्यानं चांद्रयान-3 अंतराळात झेपावलं आणि त्याचा चंद्राकडे प्रवास सुरू झाला. 23 ऑगस्टला चांद्रयान-3 यशस्वीरित्या आणि अलगदपणे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवण्यात यश आलं. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत हा जगातला पहिला देश ठरला. सूर्याचा अभ्यास करण्यासाठीचं पहिलं पाऊल म्हणून भारताच्या आदित्य L1 या उपग्रहाचं 4 सप्टेंबरला श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन प्रक्षेपण केंद्रातून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. राज्य सरकारनं यंदा सिल्व्हर पापलेट या माशाला राज्य माशाचा दर्जा दिला. राज्यात कमी पावसामुळे काही जिल्ह्यांमध्ये दुष्काळी स्थिती निर्माण झाली. सरकारनं काही तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला. नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना 2 हेक्टरऐवजी 3 हेक्टर मर्यादेत मदत करायचा निर्णय सरकारनं घेतला. साधारण 2 महिन्यांपूर्वी मुंबईतलं हवेचं प्रदूषण गंभीर असल्याचं स्पष्ट झाल्यावर मुंबई महानगरपालिकेनं मार्गदर्शक तत्त्वं जारी केली. राज्यातल्या प्रदूषण नियंत्रणासाठी आणि हवेचा गुणवत्ता निर्देशांक सुधारण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. पीएम कुसुम योजनेत यंदा महाराष्ट्रानं देशात पहिलं स्थान पटकावलं. केंद्र शासनानं कुसुम योजनेअंतर्गत राज्यांना 9,46,471 सौर पंप बसवण्यासाठी मान्यता दिली आहे. देशात यापैकी एकूण 2,72,916 सौर पंप स्थापित झाले. सर्वात जास्त 71,958 सौर कृषी पंप महाराष्ट्रात महाऊर्जानं बसवले आहेत. तर पुढच्या 5 वर्षांसाठी 5 लाख कृषी पंपांना मान्यता मिळाली आहे. मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळानं 11 नोव्हेंबरला एकाच दिवशी सर्वाधिक विमानांच्या उड्डाणाचा नवा विक्रम प्रस्थापित केला. त्या दिवशी या विमानतळावरून 1,302 विमानांचं उड्डाण झालं. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वाढलेल्या मागणीमुळे हा विक्रम नोंदवण्यात आला. पश्चिम घाटात जमिनीची धूप होण्याचं प्रमाण गेल्या 20 वर्षात 94% वाढल्याचं यंदा समोर आलं. तसा अहवाल IIT मुंबईनं दिला आहे. पश्चिम घाटात 1990 साली माती वाहून जाण्याचं प्रमाण प्रति हेक्टर 32 टनांहून अधिक होतं. 2020 मध्ये हे प्रमाण 62 टन 700 क्विंटलवर पोहोचल्याचं अभ्यासात आढळलं. तामिळनाडूत सर्वाधिक 121%, गुजरातमध्ये 119%, महाराष्ट्रात 97%, केरळमध्ये 90%, तर गोव्यात 80% जमिनीची धूप वाढल्याचा निष्कर्ष या अहवालात मांडला आहे. महाराष्ट्र NCC अर्थात राष्ट्रीय छात्रसेना संचालनालयानं प्रतिष्ठेच्या प्रधानमंत्री बॅनरचं विजेतेपद मिळवून देशातल्या सर्वोत्तम संचालनालयाचा बहुमान पटकावला आहे. क्वाकरेली रिमोन्स जागतिक विद्यापीठ मानांकनात IIT मुंबईनं जगात 149वा तर देशात पहिला क्रमांक मिळवला. तीव्र उन्हाळा, लांबलेला पाऊस आणि घटलेली आवक यामुळे यंदा टोमॅटो आणि कांद्याच्या दरात वाढ झाली. केंद्र सरकारनं प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला आणखी 5 वर्षांची मुदतवाढ दिली. महिला स्वयंसहायता गटांना ड्रोन्स पुरवण्यासाठीच्या केंद्रीय योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. 2023-24 ते 2025-26 या कालावधीत 15,000 निवडक महिला गटांना ड्रोन्सचा पुरवठा केला जाणार आहे. या ड्रोन्सद्वारे भाडेतत्वावर हे महिला गट कृषी कामांसाठी सेवा पुरवतील. त्यासाठी 1,261 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. कोळसा घोटाळा प्रकरणी दिल्लीच्या विशेष न्यायालयानं राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा आणि त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा यांना 4 वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. श्रोतेहो, राजकीय, आर्थिक आणि इतर काही क्षेत्रांमधल्या घडामोडींचा आढावा आपण या भागात घेतला. कला, क्रीडा आणि इतर क्षेत्रांमधल्या वर्षभरातल्या घडामोडींचा आढावा उद्याच्या भागात घेऊया. तेव्हा ऐकायला विसरू नका. उद्या रात्री 8:15 वाजता सरत्या वर्षाच्या पाऊलखुणा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या सरस्वती कोळेकर, निर्मिती राजेश शेजवळे, संकलन जीवन भावसार, लेखन सुनील कांबळे आणि निवेदन तुषार पवार.